नमस्कार. आज आपण जनमत न्यूजच्या माध्यमातून भेटणार आहोत अश्विनीताई कदम यांना. अश्विनीताई ह्या प्रभाग क्रमांक 35 मधून गेले 3 टर्म नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत आणि आता पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं ते उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. अश्विनीताई, काय सांगताल आपण ही उमेदवारीसाठी काल मुलाखत दिलेली आहे, तर काय प्रमुख मुद्दे आहेत ह्या मतदारसंघात? सर्वात प्रथम मी जनमत चॅनेलला नवरात्री निमित्त शुभेच्छा देते आणि आज आदिशक्तीच्या उत्सवात तुम्ही माझ्याशी बातचीत करायला आला त्याबद्दल मी आपले आभार मानते. मी काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मुलाखत दिलेली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, तर आमचा गट नाही, पक्ष आहे. तर सर्वात प्रथम हे, आणि मला खात्री आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष माझा पूर्णपणे विचार करणार आहे. कारण यासाठी की मी आज निष्ठावंत म्हणून साहेबांबरोबर पहिल्या दिवसापासून आहे. ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक घटना घडल्या मधल्या काळामध्ये, त्यावेळी आदरणीय साहेबांबरोबर मी व माझे पती नितीन कदम हे पहिल्यापासून खंबीरपणे साहेबांना साथ द्यायला पहिल्या दिवसापासून. म्हणजे मला आठवते कराडला ज्यावेळी साहेब स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना तिथे दर्शन घेण्यासाठी गेले होते, तर त्यावेळी आम्ही साहेबांबरोबर होतो. त्यामुळे आज आम्हाला आनंद आहे, समाधान आहे की एका पितृतुल्य अशा आमच्या मार्गदर्शक आणि महाराष्ट्रासाठी अतिशय कष्ट घेतलेल्या, देशाच्या राजकारणामध्ये अग्रेसर असलेल्या अशा एका नेत्यांची मी या ठिकाणी एक सामान्य कार्यकर्ती आहे, त्या पक्षातला एक घटक आहे आणि आज आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. त्यामुळे आज निष्ठावंत म्हणून माझा पक्ष माझा विचार करेल याची मला खात्री आहे. याच्या मागे अनेक कारणं आहेत की 2007 पासून मी लोकप्रतिनिधी म्हणून कार्य करतच आहे आणि हे कार्य करत असताना माझा महानगरपालिकेतील कार्यक्षेत्राचा अनुभव, मी केलेली विकास कामं, त्याचा आढावा माझा पक्ष घेणार आहे. याचबरोबर मी एक वैद्यकीय चांगले प्रकल्प उभे केलेत नगरसेविका असताना, तर त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आढावा होईल. माझं कार्यक्षेत्र जे आहे या कार्यक्षेत्रामध्ये माझ्या कामाचा दर्जा याचा एक चोखंदळपणे अभ्यास केला जाईल माझ्या पक्षामध्ये आणि मला नक्की संधी मिळेल, मला खात्री आहे. यासाठी की मी एक शिक्षिका आहे आणि माझ्याकडे माझा आत्मविश्वास आहे. शिक्षिका म्हणून काम करत असताना आपण पाहतो की मी कधी असं म्हणत नाही स्वतःला की मी पराभूत झाले, तर कारण आमच्या चौकटीमध्ये पराभूत हा शब्द नसतो. आम्ही सगळ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम करत असतो, सगळ्यांना पुढे नेण्यासाठी आम्ही वाटचाल दाखवण्यासाठी मार्गस्थ असतो आणि अनेक पिढ्या आम्ही घडवतो पुढच्या. त्यामुळे मला आत्मविश्वास हा प्रचंड आहे यासाठी की काम करणारा घटक आहे. ज्यावेळी आपण एक लोकसेवक म्हणून जनतेमध्ये उतरतो, तळागाळात काम करतो, त्यावेळी जनतेला काय हवंय हे समजणं फार महत्वाचं असतं. ते कधी कळतं जेव्हा तुम्ही लोकांमध्ये जाता, मिसळता, त्यांच्याशी चर्चा करता, त्यांना काय हवंय नकोय, जनतेच्या दुःखाच्या गोष्टी समजल्या पाहिजे, त्यांच्या गरजा समजल्या पाहिजे आणि अत्यावश्यक साधनं त्यांना काय देणं गरजेचे आहे. तुमच्या समोर आव्हान आहे या मतदारसंघात गेले 3 टर्म निवडून येणाऱ्या भाजप आमदार, त्यांनी अशा स्वरूपाचं कुठलंच काम केलेलं नाहीये. एकंदरीत आता जर का 15 वर्षाचा आम्ही आढावा घेतला तर इथे फक्त दाखवलं जातं ते महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात केलेली कामं, म्हणजे नगरसेवकांनी केलेली कामं जर आमदार दाखवायला लागले तर ते हास्यास्पद नाहीये का? आज जर का माझ्यासारखी एक सामान्य कार्यकर्ती ज्यावेळी नगरसेविका होते आणि तिच्या कार्यक्षेत्रामधलं जर का आम्ही अंदाजपत्रकाचा जर माझ्या अर्थसंकल्पाचा जो हिस्सा आहे जो माझ्या जनतेच्या विकासासाठी मला वापरायचा, तर त्यात मी एक चांगलं उत्तम डायग्नोस्टिक सेंटर सुरू करू शकते. आज फक्त पुणे शहराच्या कार्यक्षेत्रात नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातून, विविध भागातून, विविध जिल्ह्यातून नागरिक येऊन आमच्या MRI सेंटरचा लाभ घेतात. मग तुम्ही जर का असं म्हणताय की काही काम केलंच नाहीये का, तर मग दक्षिण पुण्यासाठी एक वैद्यकीय चांगलं हॉस्पिटल हवं होतं ससूनच्या दर्जाचं. आज दक्षिण स्वारगेट पासून कात्रज पर्यंत दक्षिण पुण्याचा अभ्यास केला तर केवढी दाट लोकवस्ती आहे. माझ्या पर्वती कार्यक्षेत्रामध्ये जर विचार केला तर जनता वसाहत,
अप्पर इंदिरानगर, मार्केट यार्ड, झोपडपट्टी, तळजाई वसाहत, हा एवढा सगळा मोठा पर्वती दर्शनचा भाग, केवढी मोठी दाट लोकवस्ती आहे पर्वती कार्यक्षेत्रामध्ये. मग जर का आपण असा विचार केला की पर्वती विधानसभा मतदार, बघा मी स्वतः पर्वतीची कन्या समजते, माझं कर्मभूमी जन्मभूमी पर्वती विधानसभा मतदारसंघ आहे. मग इथे राहत असताना, वावरत असताना इथल्या लोकांच्या गोष्टी, इथल्या अडचणी या सगळ्या मी लहानपणापासून पाहिलेल्या आहेत, ऑब्झर्व केलेल्या आहेत, आणि त्याच्यासाठी मी पोटतिडकीने काम करते आज. हे करत असताना माझ्या पर्वती परिसरामध्ये वाहतूक व्यवस्था तुम्ही केली का सुरळीत? 2013ला मी ज्यावेळी पुणे महानगरपालिकेत नगरसेविका होते, आमचे नगरसेवक विशालजी तांबे स्थायी समितीचे अध्यक्ष असताना आणि मी नगरसेविका होते, तेव्हा माझ्याकडे पदाची जबाबदारी नव्हती, तरी सुद्धा नगरसेविका म्हणून जेव्हा मेट्रो सारख्या विषयावर पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये चर्चा होऊ लागली, तेव्हा मला हे जाणवलं की अरे मेट्रो येते तर आपल्या दक्षिण पुण्याचा विचार करणं गरजेचं आहे. 2013 मध्ये स्वारगेट ते कात्रज मेट्रो व्हावी म्हणून स्थायी समितीकडे ठराव मंजूर करून घेऊन त्या 2013 मध्ये पुणे महानगरपालिकेच्या जनरल बॉडीमध्ये या मेट्रो विषयावर एवढी प्रचंड एक स्पेशल चर्चा झाली, सभा झाली आणि मेट्रो मंजूर झाली ती 2013च्या मुख्य सभेमध्ये. 2013 ते 2024 हा एवढा मोठा काळ ही मेट्रो म्हणजे स्वारगेट ते कात्रज हा प्रकल्प फक्त मंजुरीला म्हणजे 11 वर्ष जर का हे धोरण मंजूर व्हायला, केंद्राकडून मंजूर व्हायला 11 वर्ष लागत असतील, तर मग काय बाकीच्या इथे पुण्यामध्ये आमच्यासारखे किंवा आमच्या भोवती जे काही सगळे राहणारे आता सिनियर सिटीजन असतील किंवा नागरिक असतील, त्यांनी काय आता म्हातारं झाल्यावरती का कधी मेट्रोचा आनंद घ्यायचा? म्हणजे तुम्हाला आम्ही महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये एवढ्या मंजुरी करून दिल्यानंतर सुद्धा महानगरपालिका मध्ये तुमचं एक हाती सत्ता, राज्य सरकारमध्ये एक हाती सत्ता, केंद्र सरकारमध्ये एक हाती सत्ता, एवढं मोठं बहुमत आणि अधिकार असताना सुद्धा जर त्याचा पाठपुरावा केला नसेल किंवा कुठलंही गोष्ट, साधं रस्त्याचं काम करायचं असेल तरी पाठपुरावा करावा लागतो प्रशासनाकडे. आज स्थायी समितीचे अध्यक्ष असताना मी अर्ध प्रशासन असते आणि अर्धे लोकप्रतिनिधी असते, त्यामुळे आपल्याला कळायला पाहिजे जबाबदारी. लोकांनी आपल्याला जनतेने निवडून दिलेलं आहे, या जनतेप्रती असलेल्या आपल्या जबाबदारी आपल्याला समजल्या पाहिजेत. मग जनतेला काय हवंय? आरोग्याची सुविधा. माझा पर्वतीतला माणूस ससूनला ट्रीटमेंट घ्यायला जाईपर्यंत दमछाक होते त्याची, प्रसंगी त्याला गाडी अवेलेबल झाली नाही तर तो रस्त्यामध्ये मृत्युमुखी पडतो. आज इथून अँब्युलन्स मधून ससूनला नेईपर्यंत ट्रॅफिक बघा किती आहे. वाहतुकीची समस्या पर्वतीतली सुटली का? नाही सुटलेली. आणि जर का तुम्ही त्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व्यवस्थित देऊ शकत नसाल जनतेला, तर मग लोक गाड्या बाहेर काढणारच ना त्यांच्या. मग गाड्या बाहेर निघाल्यानंतर ट्रॅफिक जाम होणारच आहे. मग तुम्ही वाहतूक व्यवस्था, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरती वेळेवरती काम करू शकलेला नाहीये. मग ह्या सगळ्या गोष्टी कळायला पाहिजेत. आणि लोक रहिवासी इथले राहणारे जे तुम्हाला मतदान करतायत, जनता मतदान करते. आज बिबेवाडी मधल्या हिलस्लोप सारखा विषय किती वर्ष झाला पेंडिंग राहिलाय. हा पेंडिंग राहायचं काय कारण आहे? आज इथले लोक राहत नाहीत, त्यांनी तुम्हाला मतदान केलं नाही, त्यांच्याप्रती तुमची कर्तव्य नाहीयेत, ही कोण पूर्ण करणार? आज सिंहगड रोड वरून हजारोच्या संख्येने पब्लिक ये जा करते. मी साधी स्थायी समितीचे अध्यक्ष होते पुणे महानगरपालिकेमध्ये, तर 1 वर्षामध्ये तिथल्या नगरसेवकांच्या सगळ्या समस्या ऐकून, तिथल्या नागरिकांच्या अडचणी ऐकून किमान कॅनॉलकडेचा पर्यायी रस्ता हा माझ्या बजेटमधला आहे. म्हणजे मी माझं म्हणत नाही, जनतेचाच आहे, पण मी त्या खुर्चीवर बसलेली होते त्यावेळी घेतलेले निर्णय. सिंहगड रस्ता म्हटल्यामुळे मला गोष्ट आठवली की सिंहगड रस्त्यावर जो उड्डाण पूल झाला त्याच्यावरनं पण खूप राजकारण झालं होतं, म्हणजे त्याच्या उद्घाटनावर. त्याचा तर आम्ही एक फेज झाली तयार आणि फक्त यांच्या मंत्री महोदयांना उद्घाटनाला बोलवायचं, रस्त्याचं काम झालंय आणि मंत्री महोदयांना उद्घाटनाला बोलवून स्वतःचा नावाचा डिंडोरा पिटवायचा म्हणून यांनी रस्त्याचं काम, पट्टे ओढायचे राहिलेत, लाईट राहिले, एवढासा रस्ता काम. आम्ही जाऊन तिथे व्हिडिओ घेऊन आलोय स्वतः. एवढ्या रस्त्याचं काम पेंडिंग ठेवलेलं आहे. कशासाठी 8 तास? जनतेचे सेवक आहात, जनतेसाठी उपलब्ध करा. जनतेच्या कररूपाने आलेल्या पैशातून त्यांना सुविधा देताय. आज हा जेव्हा उड्डाणपुलाचं काम झालं ना, त्यावेळी राज्य शासनाकडून याला किती निधी आला? हा सगळा पैसा तर महानगरपालिकेने खर्च केलाय. म्हणजे आम्ही 3 टर्म इथं नगरसेवक म्हणून काम करतोय. मग लोकप्रतिनिधी, आम्ही पुण्याचे लोकप्रतिनिधी आहोत. त्या अंदाजपत्रकामध्ये जे निर्णय होतात हे मुख्य सभा मंजूर करते. भले तो कुठल्याही पक्षाचा अधिकार असू दे, म्हणजे सत्ता असू दे. मग ज्यावेळी तुम्ही आंदोलन करता, आम्ही पण आंदोलन करतो. आंदोलन करत असताना सिंहगड रोडच्या नागरिकांचे हाल, अक्षरशः एक मैत कितीतरी तास खोळंबली आहे.
त्या ट्रॅफिकमध्ये. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा बारीक सारीक विचार करायला पाहिजे. तुम्ही येताना राज्य सरकार, जर तुमचा हट्ट आहे मंत्री महोदयांना बोलवायचा, तर राज्य सरकारकडून तुम्ही किती निधी आणला? हा महानगरपालिकेचा पैसा आहे. महानगरपालिकेचा पैसा हा महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांनी टॅक्स रूपाने जमा झालेला पैसा आहे. महा वापरण्यासाठी तुम्ही तुमचा टेंबा कशासाठी मिळवताय? ते हे सगळे महत्वाचे मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जाणार आहात. काय वाटते, कसा राहील हे यावेळेसचं इलेक्शन तुमच्यासाठी? आत्ताच्या घडीला राजकारणामध्ये खूप घाणेरड्या घडामोडी चाललेल्या आहेत आणि लोकांना हे आवडत नाही. लोकांना शांतता हवी असते, चांगलं वातावरण हवं असतं. कारण हे बघा, अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या प्रमुख गरजा आहेत आणि त्या गरजा भागवण्यासाठी लोक घरातून बाहेर पडतात, कष्ट करतात आणि आपल्या घरामध्ये सुखशांतीसाठी राहत असतात. त्यामुळे आपल्या घराच्या आजूबाजूला दहशतीचं वातावरण लोकांना नकोय. असे वेगवेगळ्या स्वरूपाची तोडफोडीचं राजकारण लोकांना नकोय आणि लोकांना एक विश्वासार्हता हवी आहे. या सामाजिक कार्यामध्ये वावरत असताना आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये एक विश्वासार्हता नागरिकांना हवंय. त्यांना सुखशांती हवी आहे. कारण ऑलरेडी त्यांच्या घरातले प्रॉब्लेम सोडवण्यासाठी लोक बाहेर पडतात. अनेक प्रकारे त्यांच्या डोक्याला स्ट्रेस असतो आणि एक शांतीचं जीवन नागरिकांना जगायचं असतं. त्यामुळे मला खात्री आहे की मी एक शिक्षिका म्हणून माझ्या पर्वतीकरांना, माझ्या पर्वतीतल्या जनतेला मी त्यांच्या अडचणींवरती मार्ग काढून, प्रसंगी त्यांच्यासाठी संघर्ष करून त्यांना हे चांगलं वातावरण देण्यासाठी मी माझी कसोटी पणाला लावू शकते. हा आत्मविश्वास मी माझ्या जनतेला देऊ शकते. त्यामुळे माझ्या मतदारांना माझ्याबद्दल खात्री आहे आणि लोक शेवटी निर्णय घेतात. मतदार हा राजा असतो आणि आमच्यासाठी 2007ला सुद्धा पक्षापेक्षा सुद्धा नागरिकांनी मतदान करायचं असते. लक्षात ठेवा, पक्ष हा एक सबळपणे तुम्हाला ताकद द्यायचं काम करत असतो. तुम्हाला त्या ठिकाणी एक भूमिका मांडायची संधी देत असतो आणि पक्ष संधी देतो ती लोकांसाठी काम करायची. आम्हाला आदरणीय पवार साहेब कायम सांगतात की तुम्ही सामाजिक कार्यात उतरला, 80% सामाजिक कार्य करा, प्रसंगी वेळ आली तर 20% राजकारण करा. त्यामुळे आम्ही समाजाला वाहून घेतलेले लोकसेवक आहोत, जनसेवक आहोत आणि माझ्या नागरिकांना जर माझ्यावर विश्वास असेल, ते मला योग्य समजत असतील, एक शिक्षिका म्हणून योग्य उमेदवाराला आपण निवडून देऊ, आपलं मत वाया जाणार नाही याची जर खात्री असेल, तर नक्की मतदार निर्णय घेणार आहेत. हा आत्मविश्वास आहे. कारण 2019ला अवघ्या 18 दिवसामध्ये मी 61,000 मतदान घेतलंय. 18 दिवसात मी खूपच कमी 4 वेळ लाख मिळाला लोकांपर्यंत तुम्हाला. पोहोचू शकणार होते का, ही फॅक्ट होती. पण तरी पण मी पायी का होईना पोहोचले लोकांपर्यंत. पण माझ्याकडे वेळ कमी मिळाला. पण तो वेळ मिळाल्यानंतर सुद्धा मी माझ्या मतदारसंघात काय अडचणी आहेत, काय भूमिका आहे, त्या सगळ्या समजून घेत राहिले. 5 वर्ष कोरोनासारख्या महामारीमध्ये सुद्धा माझ्या क्लिनिकमध्ये महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात असलेल्या 80,000 लोकांचं लसीकरण मी स्वतः जातीने उभं राहून करून घेतलंय. कितीतरी सिनियर सिटीजन असतील, घाबरलेले होते, सोबत मुलं नसायची, हात थरथरत असायचे, लस घ्यायची म्हटलं तरी घाबरत होते. तरी मी त्यांना आत्मविश्वास दिलाय की मी तुमच्या बरोबर आहे, काही होणार नाही, या आजारांवर ही औषधं आहेत. आज किमान त्या कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी मी कुठंतरी माझा खारीचा वाटा उचललेला आहे. त्यामुळे हा आत्मविश्वास मी लोकांना दिलाय. आज लोक इंजेक्शन घ्यायला येताना एकमेकांना सांगत होते की जा तिथे अश्विनीताई आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. हा एकमेकांना लोक जेव्हा सांगत होते की अश्विनीताई तिथे आहे, जा लस घ्या, याच्यापेक्षा एक समाधान किंवा आनंदाची बाब काय असू शकते की लोक माझ्यावरती विश्वास ठेवतात. त्यामुळे या विश्वासार्हतेला सामोरं जाताना ही निवडणूक कितीही संघर्षाची असली, कितीही अवघड असली, तरी सुद्धा माझ्या जनतेसाठी, माझ्या पर्वतीतल्या मतदारांसाठी, पर्वतीकरांसाठी, कारण ही माझी मायभूमी आहे, माझी कर्मभूमी आहे, माझी जन्मभूमी. त्यामुळे पर्वतीकरांसाठी मी निवडणूक 100% संघर्षात का होईना ही लढणार आणि माझे मतदार ठरवतील की मला जिंकून द्यायचंय का किती एका उच्च स्थानावरती नेऊन ठेवायचंय. कारण आता तर यावेळेस साहेबांकडून आशीर्वाद घेऊन आलेली आहे मी आणि साहेबांनी सांगितलंय की ही निवडणूक आता फक्त लढायची नाही, आपल्याला ती जिंकायची आहे. आणि त्यामुळे निश्चितपणे पर्वती मतदारसंघात यावेळी तुतारी वाजणार आणि विजयाची तुतारी घेऊन मी प्रत्येक मतदारासाठी माझ्या संघर्षाचं का होईना पण कष्ट करणार आणि काम करणार. थँक्यू ताई, तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप जन्मत न्यूज कडनं खूप शुभेच्छा. नमस्कार. धन्यवाद. थँक्यू.